नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणाला, नरश्रेष्ठ नराला, देवी सरस्वतीला, भगवान वेदव्यासांना नमस्कार करून जय नावाच्या इतिहासाला मी नीला अभ्यंकर सुरुवात करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण विराट राजा या 16व्या महाभारतातील व्यक्तिरेखेबद्दल थोडंसं चिंतन करणार आहोत. द्यूतसभेत घडलेल्या पहिल्या द्यूत प्रसंगातून विचारवंत असूनही पांडवश्रेष्ठ युधिष्ठिर काहीही धडा शिकले नव्हते. दुर्योधनाने दिलेल्या दूताच्या दुसऱ्या आमंत्रणाचाही त्यांनी स्वीकार केला होता. पहिल्या द्यूतानंतर 8 दिवसातच हस्तिनापूरला दुसरे अनुचित शकुनीशी खेळले व पुन्हा हरले. पांडवांनी उभारलेले इंद्रप्रस्थाचं राज्य ते गमावून बसले व शेवटच्या पणाप्रमाणे 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास ठरला. दृष्टद्युम्नाने पांडवांचे सर्व पुत्र आपल्या घरी म्हणजे पांचाल देशी नेले. कुंती विदुराकडे राहिली व सुभद्रा पुत्र व आपल्या बहिणीला कृष्ण द्वारकेला घेऊन गेले. चौकात इंद्रप्रस्थाच्या कौरवांचे सैनिक आता उभे होते. जिथे पहिल्यांदा पांडवांचे सैनिक उभे राहायचे तिथे आता कौरवांचे सैनिक उभे होते. वैभवशाली इंद्रप्रस्थाची वाताहत झाली होती. कौरवांनी पांडवांच्या हाती तुरट आवळा देऊन पौष्टिक कोहळा मात्र बळकावला होता. मातेसह वनातून आलेले पिताविहीन पांडव आता तर माताविहीन होऊन पुन्हा वनातच गेले. 12 वर्षाचा वनवास संपवून अज्ञातवासाला काळ कुठे घालवायचा यासाठी सर्वांची चर्चा सुरू झाली. यक्षप्रश्नाच्या वेळी युधिष्ठिराने दिलेल्या उत्तरामुळे यमराज खूप खुश झाले व त्यांनी त्याला 2 वर मागायला सांगितले. एका वराने सर्व भाऊ जिवंत झाले, पण दुसऱ्या वराने यम म्हणाले, माझ्या कृपेने तुम्ही सर्वजण 13व्या वर्षात गुप्त रूपाने विराट नगरीत राहाल. तिथे तुम्हाला कोणीही ओळखणार नाही. मनात तुम्ही जे ठरवाल ते सर्व काही पूर्ण होईल. आणखीन 1 वर माग असं यमाने आपल्या मुलाला म्हणजे धर्मराजाला म्हटले. यमराज धृतराष्ट्राला म्हणाले की तू माझा पुत्र आहेस आणि म्हणून तू मला 1 वर माग. मी लोभ मोह क्रोधावर विजय मिळवेन, हा मला वर द्या. दान तपश्चर्या व सत्य यामध्ये नेहमी माझे मन तत्पर असावे. आता हे सर्व पांडव व द्रौपदी विराट नगरात कसे राहिले ते आपण पाहूया. सर्वांनी एकमताने विराट नगरीत राहायचे ठरवले. मत्स्य देशाचा राजा विराट हा अत्यंत बलवान, धर्माचरणी व उदार मताचा आहे. नेहमी पांडवांबद्दल सहानुभूती ठेवणार आहे. युधिष्ठिर म्हणाला, मी कंक नावाचा ब्राह्मण म्हणून राजाकडे जाईल. मी दूत खेळण्यात व अक्षविद्येत प्रवीण आहे असे सांगेन आणि वैदुर्य मण्यांचे, सोन्याचे, हस्तिदंताचे फासे मी हाताळू शकतो असे सांगून मी विराट राजाला, मंत्र्यांना, बांधवांना रमवीन आणि त्यामुळे मला कोणीही ओळखणार नाही. भीम म्हणाला, मी पाकशास्त्रात प्रवीण असल्याने पौरोगव बल्लव हे नाव धारण करून विराट राजाच्या सेवेत राहील. उत्तमोत्तम पदार्थ बनवून त्यांना खुश करेन. भोवतालच्या लोकांशी मी मल्लयुद्ध खेळेन, पण त्यांना मात्र कधी मारणार नाही. मी युधिष्ठिरापाशी स्वयंपाक करायचो व हत्तींशी, बैलांशी, मल्लांशी त्यावेळेला लढायचो असं मी सांगेन, असं भीम म्हणाला. तिसरा भाऊ अर्जुनाला उर्वशीकडून 1 वर्ष तू षंढ होशील हा शाप मिळाला होता. त्याप्रमाणे मी षंढक होईन. बाहूवरील प्रत्ययांचे घट्टे बाहुभूषणे घालून लपून टाकेन. हातात शंखाच्या बांगड्या, कानात तेजस्वी कुंडलं, केसांची वेणी घालीन. अशा प्रकारे मी नपुसक बनून आणि माझं नाव ठेवीन बृहन्नला. विराट राजाच्या अंतःपुरातील स्त्रियांना नृत्य आणि गायन मी शिकवेन. सुंदर रूप असलेला नकुल म्हणाला, मी विराट राजाचा अश्वपाल होईन आणि गार व नाव ठेवीन ग्रंथिक. मला अश्वपरीक्षा व अश्वचिकित्सा चांगली अवगत असल्याने सहदेव म्हणाला, मी विराट राजाकडे गायींची चिकित्सा करणारा म्हणून तंतीपाल या नावाने त्याच्याकडे राहील. आमच्या सर्वांची लाडकी, प्राणाहून प्रिय असणारी पत्नी द्रौपदी म्हणाली, सैरंध्री म्हणून
दासी म्हणून मी विराटाची राणी सुदेशनाकडे राहीन. केशरचना करण्यात मी पटाईत आहे. मी द्रौपदीची लाडकी दासी होते असे असे तिला सांगेन. आणि अशा प्रकारे कंक, बल्लव, बृहन्नला, ग्रंथिक, तंतीपाल व सैरंध्री अशा टोपण नावं घेऊन विराट राजाकडे हे सर्वजण गुण्या गोविंदाने राहू लागले. 12 वर्षे वनात अनेक ऋषींची सेवा केल्याने पांडवांच्या पाठीशी सर्वांचे आशीर्वाद होते. राजाकडे जायच्या पूर्वी त्रिभुवनेश्वरी देवी दुर्गा हिची सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली, जी यशोदेच्या पोटी जन्माला आली होती. कंसाने शिळेवर आपटल्यावर जिने आकाशात गमन केले व तिने केलेल्या आकाशवाणीने कंसाचा थरकाप उडाला होता, तिची पूजा पांडवांनी प्रथम केली. इथे असं म्हणावंसं वाटतं, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. आपण हे शिकायचे की प्रत्येक काम करायच्या पूर्वी आपण भगवंताची आठवण ठेवून काम केलं पाहिजे. म्हणजे ते काय होतं तर त्याला यश मिळतं, ते उत्तम प्रकारे पार पडतं. द्रौपदीचे अलौकिक सौंदर्य पाहून सुदेशना, विराटाची पत्नी, तर तिच्याकडे एकटक पाहतच राहिली. अगो तू आहेस तरी कोण? यक्षिणी किंवा देवता आहेस? द्रौपदी म्हणाली, मला 5 सुंदर गंधर्वपती आहेत व ते अदृश्य रूपात माझे रक्षण करतात. त्यामुळे कोणीही माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. तिला पाहून राणी खूप खुश झाली. पण एक लक्षात ठेवा मी उष्टे माष्टे खाणार नाही व दुसऱ्यांच्या पायाची व पुरुषांची कधीही सेवा करणार नाही. अशा प्रकारे तिने काही अटी आणि राणीला घातल्या. पहिले 4 महिने शांततेत पार पडले. राजाकडे यायच्यापूर्वी विराट नगरीच्या बाहेरील बाजूला जंगलात सर्वांनी आपापली आयुधे शमी वृक्षावर लपवून ठेवली होती. ती कोणालाही दिसत नव्हती. एकदा ब्रह्मोत्सव नगरीत सुरू झाला. मोठमोठे मल्ल आजूबाजूच्या गावातून सभेमध्ये आले आणि आपली मल्ल सेवा करू लागले. जिमूत नावाच्या मल्लाने जवळजवळ सगळ्यांना हरवले. मोठा अहंकारी मल्ल होता. विराट राजाने नवीनच आलेल्या बल्लभाला पाकशाळेतून बोलावून जिमूताशी खेळायला लावले. जणू 2 महाकाय हत्तीच लढत आहे असे वाटत होते. शेवटी भीमाने त्याला वर उचलून खाली हापटले व ठार मारले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, कारण बल्लवाला वाघ सिंहाशीही लढायला लावले. सर्व प्रेक्षक खुश झाले. भरपूर मानधन विराटाने भीमाला दिले. बृहन्नला म्हणजे अर्जुनाने आपले नृत्य करून व गाऊन विराटाला व अंतपुरातील स्त्रियांना खुश केले. विराट नगरीतील वेगवान घोड्यांना शिकवून नकुलाने सर्वांना विराटाला खुश केले. सहदेवाच्या कामावरही विराट फार खुश होता. या साऱ्या महारथींना हातात पळ्या झारे घेतलेल्या, लांब वेणी घालून नृत्य करताना, गायींच्या घोड्यांच्या मागे धावताना, फासे खेळवून राजाला रिझवताना पाहून द्रौपदीला खूप कष्ट व्हायचे व ती सुस्कारे टाकायची. अशा प्रकारे हे महापराक्रमी पांडव विराट राजाची वेगवेगळ्या कामे करीत स्वतःचे रूप लपवीत राहत होते. असं लपून छपून राहता 10 महिने पांडवांचे संपले. विराट राजाचा सेनापती, जो राज्याचा सर्व कारभार पाहत होता, त्याचे नाव होते कीचक. त्याने एकदा द्रौपदीला पाहिले व तो तिच्यावर आरक्त झाला. तिने राणी सुदेशनेला द्रौपदीबद्दल विचारले, अगं इतकी सुंदर स्त्री तुझी दासी शोभत नाही. कीचक द्रौपदीच्या मागे लागला. सर्व सोड, मी तुला माझी राणी करतो. दासीपणात अगला आपलं जीवन तू कशाला वाया घालवतेस? अरे मी 5 गंधर्वांची पत्नी आहे. ते माझी अदृश्य रूपात रक्षण करत आहेत. तू जा, माझी अभिलाषा सोड. तू माझ्या मागे लागू नकोस. कीचकाने राणीला द्रौपदीला मद्य द्यायला पाठवायला सांगितले. सुदेशनाचा भाऊ कीचक होता. जबरदस्तीने द्रौपदीला कीचकाकडे मद्य आणायला जावेच लागले. कीचकाने तिचा हात पकडून तिला ओढले. तिचा पदर खेचला. तिने झटका मारून आणि द्रौपदी पळाली व जिथे विराट राजा व कंक खेळत होते तिथे रक्षण मागण्यासाठी म्हणून धावत धावत आली. माझं रक्षण करा, माझं रक्षण करा असं म्हणू लागली. तिच्या मागे धावत धावत कीचक पण आला. तिला खाली पाडून त्याने लाथ मारली. हे पाहून युधिष्ठिर म्हणजे कंक म्हणाला, अगं तू इथे काय करतेस? जा, अंतपुरात जा. ती म्हणाली, मला असं वाटलं इथे सगळे धर्मवीर आहेत आणि धर्माने वागणारे धर्मज्ञ आहेत, पण इथे तर सगळं अधर्मता दिसतेय. एवढा हा कीचक मला लाथ मारतोय तरी कुठलाही पुरुष, नवे राजासुद्धा आणि काहीसुद्धा म्हणत नाही आहे. हे बघून मला खरंच खूप लाज वाटते.
द्रौपदी अत्यंत क्रोधायमान झाली, कारण तिला कोणीच मदत केली नाही. कीचकाला अद्दल कशी घडवू या विचारात असताना ती भीमाच्या खोलीत गेली व रागाने म्हणाली, तुमच्या बायकोला या नराधमाने लाथ मारली, माझी बायको हो म्हणून मागे लागला, त्या द्रौपदीचा पराक्रमी पती झोपू कसा शकतो. द्रौपदी त्याला खूप बोलली. ज्याच्या मागे 1,00,000 घोडेस्वार हत्ती चालायचे तो युधिष्ठिर विराटाशी दूत खेळतोय. ज्याच्या हातात महाबलाढ्य गदा असायची त्याच्या हातात झारे पळ्या पाहून मला रडूच येतंय. गांडीवाच्या टणकाने जे वीर गर्भगळीत व्हायचे तो पार्थ साडी नेसून दागिने घालून नृत्य शिकवतोय. अत्यंत सुंदर असणारा नकुल घोड्यांना खरारा करतोय. सर्वांचा लाडका लाजाळू आणि सद्वर्तनी सहदेव लाल रंगाचे कपडे घालून गुराख्याचे काम करतोय. हे बघून माझ्या मनाला अतिशय वेदना होत आहेत. जिच्या हाताखाली हजारो दासी होत्या ती मी द्रौपदी सुदेशनाची दासी होऊन तिचे केस विंचरते, तिला मी नटवते. काय माझं दुर्दैव. हे सर्व युधिष्ठिरामुळे झालंय, पण त्याचं त्याला काहीच वाटत नाहीये. आनंदाने खेळतोय. अशा प्रकारे तेजस्विनी द्रौपदी भीमाकडे जाऊन रडू लागली. शेवटी दोघांनी एक योजना आखली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री द्रौपदीने कीचकाला एकटेच भेटायचे, पण हे कोणालाही कळता कामा नये. तिसरा माणूस पण तिथे येता कामा नये अशा अटीवर भेटायचे असे तिने कीचकाला सांगितले. ते सर्व कीचकाने मान्य केले. नृत्यशाळेत नटून थटून अत्तर लावून हातात फुलांचे गजरे घालून यथेच्छ दारू पिऊन कीचकाला ठरल्याप्रमाणे द्रौपदी म्हणजे भीम डोक्यावरून पदर घेऊन पलंगावर बसला होता. कीचक इतका कामांध झाला होता की भीमाचा आवाज त्याने ओळखला सुद्धा नाही. भीमाने कीचकाला पहिल्यांदा आपल्याजवळ आणि बसायला बोलवलं आणि द्रौपदी आपली होणार या आनंदात कीचकाला व त्याने भीमाला मिठीच मारली. रात्री मिठ्ठ अंधार असल्याने त्याला काही दिसलंच नाही. दोघांचं तुंब युद्ध झालं. इतका तो बेभान झाला होता, इतका तो कामांध झाला होता की त्याला वाटलं आपल्याशी कोण लढतो हे त्याला कळेच ना. आणि अशा त्याचा फायदा घेऊन भीमाने त्याला जमिनीवर हापटलं, चेंदामेंदा केला. नंतर त्याचे हात पाय डोकं मान त्याच्या शरीरात खुपसून टाकली आणि त्याच्या मांसाचा गोळा बनवला आणि शेवटी चेंदामेंदा करून त्याला ठार मारलं. द्रौपदीने सकाळी सर्वांना ही वार्ता सांगितली की माझ्या बलदंड गंधर्वपतीने त्याला मारले. त्याच्या उपकीचकाने तिला कीचकाबरोबर तिरडीवर बांधले व स्मशानात नेले. भीमाने मोठमोठे वृक्ष तोडून त्या 105 कीचकांना व मूळ कीचकाला म्हणजे 106 कीचकांना यमसदनास पाठवले. हे सगळे बघून जमलेले लोक आश्चर्यचकित झाले की हे कोणी केलंय, कारण कीचकाला मारणं इतकं सोपं नव्हतं. कीचक गेल्याने अनेकांना मात्र खूप आनंद झाला, कारण कीचक अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा असून सर्वांना खूप त्रास द्यायचा. तो राज्याचं रक्षण करत असल्याने व आपला मेहुणा असल्याने विराट राजाला त्याच्या अनेक गोष्टी पटत नसून सुद्धा तो काही बोलू शकत नव्हता. इकडे कौरव पांडवांना शोधायचा खूप प्रयत्न करत होते, पण यश येत नव्हतं. गावोगावी कौरवांचे हेर कौरवांनी पाठवले होते. शेवटी सर्वानुमते असं ठरलं की विराट राजावर स्वारी करायची व त्याचे गोधन खिल्लारे खूप आहेत, त्यांना आपण पळवून घेऊन विराटाचा सेनापती गेल्याचे कळल्याने आता चारी बाजूने विराट नगरीवर तुटून पडायचं आणि सगळ्या त्यांचे गायी आणि खिल्लारं त्यांची पळवून न्यायची असे सर्व कौरवांनी ठरवले. इतक्यात विराट राजाच्या हेराने सांगितले की त्रिगतीने 100,000 गायी आपल्या पळवून तो नेत आहे, तर ते रक्षण कर. गायी पळवून नेता कामा नयेत म्हणून स्वतः विराट राजा त्याचे 2 बंधू चेलखती घालून तयार झाले व सर्व सैन्याला तयार व्हायला सांगितलं. 4ही पांडवांना लढायला यायला आज्ञा दिली. त्यांनाही राजाने चिलखते वाटली. सर्व सैन्यांसह विराट राजा नगराबाहेर पडला. तुंब युद्ध झालं. सुशर्मा राजाला भीमाने पकडले व त्याला मारणार इतक्यात युधिष्ठिराला देणे त्याला सोडून त्याने फक्त कबूल केलं पाहिजे की मी विराट राजाचा दास झालो. अशा प्रकारे युद्धात विराट राजाचा जय झाला. त्याचवेळी दुर्योधन, दुःशासन, कर्ण, भीष्म, द्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण इत्यादी सर्व वीरांनी विराट राजाच्या गोपाळांना पळवून लावून त्यांचे गोधन हिसकावून घेतले. 60,000 गायींना चहूबाजूने हेरून ताब्यात घेतलं. युद्धात गोपाळांना मारत असताना गायींच्या हंबरण्याचा मोठमोठा आवाज ऐकू येत होता. मुख्य गोपालाने येऊन ही वार्ता राजांनी सांगितली. त्यावेळी राजा नव्हता. राजाचा पुत्र उत्तराने ती वार्ता ऐकली
व गावात सर्व सैन्य विराट राजा दुसरीकडे घेऊन गेला असल्यामुळे आता मी काय करू? उत्तर सर्वांसमोर म्हणू लागला की मी जाऊन त्या सर्व गायी परत मिळवू शकतो, पण माझ्याकडे चांगला सारथीच नाही आणि या सर्व कौरवीरांशी मी लढून त्यांना हरवून गायी परत आणू शकतो. काय करू? सारथी नसल्यामुळे मला नुसतंच बसावं लागते. उत्तराचे हे बढाईचे बोलणे ऐकले व द्रौपदी म्हणाली, आपल्याकडे जी बृहन्नला आहे ना, ती भव्य शरीराची आहे बघा, ती तो म्हणजे उत्तम सारथी आहे. अर्जुनाने जेव्हा खांडवन जाळले ना, त्यावेळी हाच अर्जुनाचा सारथी होता. त्याला तुम्ही विनंती करा, तो सारथ्य उत्तम करेल. दोघंही जण निघाले. बृहन्नला म्हणजेच अर्जुन सारथी रथात बसला, तर उत्तर हा राजपुत्र रथामध्ये राजपुत्र म्हणून बसला. रथ युद्धभूमीजवळ आला. लांबूनच उत्तरेने ते सैन्य पाहिलं. जणू काही समोर मोठा अफाट सागरच आहे की काय असं वाटत होतं. ते पाहून विराटपुत्र उत्तर घाबरला. मी या अफाट कौरव सैन्याशी लढाई करू शकत नाही. माझे मन भयकंपित झालेले आहे. मला परत घेऊन चल रे. अरे तू तर स्वतःच्या पराक्रमाची बढाई सर्वांना केलीस, ते तुला हसतील ना. पुरुष स्त्रिया हसू देत, माझ्या गायी जाऊ देत, खुशाल आमची संपत्ती पळवून नेऊ देत. बृहन्नले आता तू मला घेऊन चल. आणि असे म्हणून उत्तराने रथातून खाली उडी मारून तो पळू लागला. अर्जुन त्याच्यामागे धावला. त्याची लांब सडक वेणी, त्याची वस्त्रे घातलेला हा तर हिजडा आहे, थोडासा अर्जुनासारखाच दिसतोय. कोण आहे हा सैनिक? असं सर्वजण म्हणू लागले. अर्जुनाने बळजबरीने उत्तराला आणले, रथात बसवले व म्हणाला, हे राजपुत्रा, तू आता लढू नकोस, पण अरे माझा रथ तर हाकशील ना, सारथ्य तर कर. अरे हे नरशार्दूला, शत्रू सेनेपुढे हातपाय काय गळतोयस? अरे तू क्षत्रिय आहेस. अरे मी त्यांच्या सर्वांशी मी लढेन, सर्व गायींना वापस मी मिळवीन. नंतर अर्जुनाने शमीवृक्षाजवळ रथ न्यायला लावला. सर्व शस्त्रे खाली उतरवली. उत्तराने विचारले, ही सर्व अस्त्रे कोणाची आहेत? किती वजनदार, भयंकर, तीक्ष्ण, टोकदार आहेत. अरे हे सर्वात प्रसिद्ध असलेले सोन्याचे शत्रुसेनेचा विनाश करणारे, सर्व आयुधाहून अधिक प्रभावी असणारे अर्जुनाचे गांडीव धनुष्य हे प्रथम 1000 वर्ष ब्रह्मदेवाने धारण केलं, प्रजापतीने 530 वर्ष धारण केलं, इंद्राने 85 वर्ष, वरुणाने 100 वर्ष आणि नंतर शुभ्र घोड्यांचा स्वामी असलेल्या अर्जुनाने 65 वर्ष धारण केलं. हे दुसरं धनुष्य दिसतंय ना भक्कम पाठीचं, हे भीमसेनाचं आहे. हे जे आहे ना, हे युधिष्ठिराचं उत्तम धनुष्य असून ज्यावर सोन्याचे तेजस्वी सूर्य चमकत आहेत. आणि ते नकुलाचे आयुध आहे. हे तांबडं पिवळं टोळ काढलेलं धनुष्य आहे ना, ते सहदेवाचे. अशा प्रकारे सर्वांच्या खडगांची सुद्धा ओळख अर्जुनाने उत्तराला करून दिली. तसेच गेले वर्षभर आम्ही 6 जण तुमच्याकडे कसे राहिलो, काय काय कामं करत होतो, याची सर्व माहिती अर्जुनाने उत्तराला दिली. हे सर्व ऐकून तो राजपुत्र खुश झाला. तू हिजडा नसून तू नपुसक पण नाहीस, मग तू कोण आहेस हे मला समजले तर मला खूप आनंद होईल. आता मी काय करू हे तू मला सांग. अर्जुनाने सांगितले, अरे मी म्हणजे प्रख्यात धनुर्धर अर्जुनाने आपल्या हातावरची बाहुभूषणे काढली, काळेभोर कुरळे केस पांढऱ्या वस्त्राने बांधले, सर्व अस्त्रांना वंदन केले. त्याने आनंदाने धनुष्याचा मोठ्याने टणत्कार केला. सर्व आसमंत दणाणून गेलं. अर्जुनाच्या शंखाचा निनादाने राजपुत्र भयंकर घाबरला. म्हणजे कोणचा? हा आपला उत्तर खूप घाबरला. मेघांच्या गडगडाप्रमाणे हा रथचक्रांचा गडगडता आवाज पृथ्वी थरथर कापू लागल्याचे पाहून द्रोणाने विचार केला की इथे अर्जुनच आलाय. द्रोणाचार्यांना खूप अपशकुन दिसायला लागले. तो आवाज ऐकून कौरवसेनासुद्धा गर्भगडीत होऊन माघार घेऊन पळू लागली. हे सर्व पाहून जाणकार म्हणू लागले की आपण गायी अजून पळविल्या नाहीत, विराट नगरीत शिरलोही नाही, म्हणून आपण सरळ आता माघार घेऊन हस्तिनापूरला जाणं हेच योग्य होईल. कारण हा एकटा अर्जुन आपल्या सर्वांची लढायला पुरेसा आहे. भीष्माने गणित करून सांगितले की 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. अज्ञातवास पांडवांचा संपला आहे. दुर्योधना, सैन्याचा 4था भाग घेऊन तू राजधानीला जा, कारण तू राजा आहेस. गायी घेऊन 2रा 4था भाग तुझ्या पाठोपाठ जाईल आणि राहिलेले अर्धे सैन्य आम्ही अर्जुनाशी लढू. सर्वांनी मिळून अर्जुनाशी निकराची लढाई केली.
कोणाचंही काही चालेना. भीष्मानेही हात टेकले. त्यांचा सारथी मारला गेला, घोडे मेले. भीष्मानेही माघार घेतली. अर्जुनाने संमोहन अस्त्र आपल्या शत्रूंवर सोडले. भीष्माने फरमान काढले की सर्वांनी परत हस्तिनापूरला जायचे, आता कोणीही लढायचे नाही. तत्पूर्वी कौरव सैन्य बेशुद्ध झाले होते, कारण त्यांच्यावरती संमोहन अस्त्र टाकल्यामुळे. उत्तराला त्याच्या बहिणीने उत्तरेने येताना सांगितले होते की तू सर्वांची वस्त्रे थोडी थोडी कापून आण, म्हणजे माझ्या बाहुलीला मी सुंदर सुंदर आणि वस्त्र शिवीन. आणि त्याप्रमाणे आचार्य, द्रोण, कृपांची पांढरी वस्त्र, कर्णाचे पिवळे झबकणारे वस्त्र, अश्वत्थामा दुर्योधनाचे निळे वस्त्र इत्यादींची वस्त्रे उत्तरने गोळा करून आणली. लगेच हा म्हणतो, धनुर्धर म्हणतो अर्जुन की ह्या भीष्माचार्यांचा मात्र जे अस्त्र आहे ना पांढरं, त्याला हातही लावू नकोस हं, कारण ते आमचे आजोबा आहेत. सर्व कौरवी माघारी परतले आणि सगळ्या गायी विराट नगरीत परत आणल्या आणि सगळेजण अश्वत्थामा, दुर्योधनाचे सर्वजण माघार घेऊन आणि हार मानून पळून गेले. हे आपल्या मुलाचे कौतुक करायला त्याने खरी गोष्ट राजाला सांगितली. खरं म्हणजे विराट नगरीमध्ये गोपाळ गेले आणि गोपाळाने राजाला सांगितलं की सर्व आपल्या गायी आणि हा तुमचा मुलगा उत्तर घेऊन येतोय. हे ऐकल्यानंतर राजाला खूप आनंद झाला. राजाने भरभरून आपल्या मुलाचे कौतुक करण्याकरता म्हणून स्वागताकरता आणि सबंध विराट नगरी सजवली. सर्वजण दोन्ही बाजूला आणि त्यांचं कौतुक करायला आणि त्यांच्यावरती पुष्प उधळत होते. अशा प्रकारे बृहन्नलेने म्हणजे अर्जुन रथ चालवतोय आणि स्वतः राजपुत्र मागे बसलाय अशा थाटामध्ये आणि दोघंजण आले. ते पाहिल्यानंतर धर्मराज म्हणतो, हे माझ्या लक्षात आलंच, हे काम नक्की आमच्या बृहन्नलेचं आहे. असं म्हटल्यानंतर राजाला इतका राग आला की बृहन्नला आणि ही नपुसक ही काय करणार, आणि म्हणून हातामध्ये जे आपलं प्यादं होतं ते प्यादं त्याने डोक्यावर मारलं, नाकाला लागलं, नाकातून रक्त भळाभळा यायला लागलं. इतक्यात धावत आणि द्रौपदी पुढे आली. तिने सोन्याचा कलश घेतला आणि सगळं रक्त जमवलं, कारण रक्त जर खाली सांडलं असतं तर ह्या धर्मराजाला ह्यांनी विराट राजांनी मारलं, म्हणून तो विराट राजाला अर्जुनाने ठार मारलं असतं, असं होऊ नये म्हणून द्रौपदीने त्या रक्ताची काळजी घेतली. आणि त्यावेळेला पुढे येऊन उत्तर म्हणतंय की हे जे म्हणतायत ते बरोबर आहे बाबा, हे कार्य माझं नाही आहे, मी यात काही केलं नाही, उलट मी तर खूप घाबरलो होतो आणि मी तर परत म्हणजे पळत आणि आपल्या राधानेकडे येत होतो. पण ही बृहन्नला म्हणजे बृहन्नला नाही आहे बाबा, ही बृहन्नला म्हणजे साक्षात आणि जगप्रसिद्ध असा हा अर्जुन आहे. आणि ह्या अर्जुनाचं शरसंधान माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं आहे. मी त्याच्यामुळे जिवंत आहे. आपले गोधन जे मिळाले ना, हे त्याच्यामुळे मिळाले. काय त्याचा पराक्रम, काय त्याचं शौर्य, त्याचं शरसंधान पाहून अहो स्वर्गातून स्वपुष्पवृष्टी झाली. सर्वांचा पराभव या एकट्या सव्यसाचीने केला आहे. खरं तर ते कौरवांचे अफाट सैन्य पाहून मी तर गर्भगळीत झालो, पण ह्याच्या अंगात नुसता चेब आला आणि त्यांनी सगळ्यांना आणि परतवून लागलो. ह्याचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अज्ञातवासाचे व्रत यशस्वीपणे पूर्ण केलेल्या त्या 5 बंधूंनी स्नान करून शुभ्र वस्त्रे परिधान केली. विराट राजांना सभेत आल्यावर सर्वांनी आपापली ओळख खरी करून दिली. वाटेल ती कामे आपण या नरवीरांकडून करून घेतली. वाटेल तसा अपमान केला, याबद्दल राजाला फार वाईट वाटलं. आता काही भरपाई करावी या हेतूने आपली मुलगी उत्तरा हिचा विवाह अर्जुनाशी करावा असा प्रस्ताव राजाने युधिष्ठिरासमोर मांडला. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो, मत्स्य राजा, मी तुझी मुलगी सून म्हणून स्वीकारतो. मत्स्य व भरत कुळांचा हा संबंधच होणे योग्य होईल. भार्या म्हणून न स्वीकारता सून म्हणून का बरं स्वीकारतोस? यावर अर्जुनाने दिलेले उत्तर अतिशय मननीय आहे. अर्जुन म्हणतो, राजा, मी तुझ्या अंतःपुरात राहिलो. ती माझ्यावर पित्याप्रमाणे विश्वास दाखवायची. नृत्य व गायन कलेत प्रवीण म्हणून मी तिचा खूप आवडता होतो. तुझी कन्या मला गुरु मानायची. शुद्धाचरणी व इंद्रियांवर जय व संयम प्राप्त केलेला मी तिला मुलासाठी मागणी घालून तिची शुद्धता सिद्ध करीत आहे. माझा मुलगा अभिमन्यू कृष्णाचा भाचा रूपाने देवकुमारासारखा अत्यंत सुंदर आहे. कृष्णाचा अत्यंत लाडका असून अतिशय शूरवीर आणि पराक्रमी, सर्व अस्त्रांची उत्तम माहिती असणारा असा आहे.
उत्तरेला अगदी योग्य पती आहे. पुढे दोघांचा थाटात विवाह झाला. मोठी माणसेही स्वतःच्या कर्तृत्वाने, दातृत्वाने, स्वकष्टाने म्हणजे आपली मोठी होतात. त्यांना माझा नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय.